आणि थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत आहेत नांदेडमधले काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण। सागर, सागर, संपूर्ण चव्हाण कुटुंबीय मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीच्या टप्प्यात असं वाटत होतं फार उत्साह वाटत नाही, पण आज अशोक चव्हाण मोठ्या उत्साहात दिसतात। काय सांगशील, काय प्रतिक्रिया आहे त्यांची? मिलिंद, मी आता नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र 266 इथं आहे। सर्वसामान्यांची ही रांग आहे आणि या रांगेमध्येच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उभारलेले आहेत। रांगेत मतदान करण्यासाठी काही वेळाने ते मतदान देखील करतील। अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देखील आहेत। एकतर मुळात आचारसंहिता असल्यामुळे आणि लाईन ऑफ बॉर्डरचा असल्यामुळे त्या भागामध्ये मतदानाची आचारसंहिता असल्यामुळे ते माध्यमांशी इथे बोलायला पद्धतीने पाहिलं तर कुठे ना कुठेतरी त्यांच्या विषयी नाराजी मतांमध्ये रूपांतरित होणार आहे का? एक प्रकारे तिरंगी निवडणूक आहे सगळ्या स्थितीमध्ये, त्यामुळे नेमकं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हे माझं दृश्य उमेश गोविलकर जे सहकारी आहेत ते माझ्या पाठीमागचे हे दृश्य दाखवतील की रांग आहे मतदान केंद्रावर जी लागलेली आहे रांग, आणि हे सकाळपासून गर्दी या भागामध्ये झालेली आहे। आणि त्याच्यानंतरनं आपण जर हे पाहिलं तर अशोक चव्हाण देखील उभारलेले आहेत। मला माहिती आहे की या ठिकाणी बोलायचं नाही, एक कोड ऑफ कंडक्टचे भाग आहे, पण प्रतिसाद कसा दिसतोय तुम्हाला या भागामध्ये? लोकांच्या मनात काय आहे ते मतपटीत दिसेल ना, त्यामुळे या ठिकाणी कुठलंही वक्तव्य करणं उचित नाही आहे। मी माझ्या मतदानाकरता या मतदान केंद्रावर आहे। सर, सकाळपासून नांदेडचं टेम्परेचर राजकीय पण वाढलं आहे आणि तापमान पण वाढलेलं आहे, पण लोक आवर्जून आलेत मतदानाला। लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदानाला दिसत आहेत सकाळपासून सगळ्या भागांना। मतदानाला सकाळपासून लोक आवर्जून दिसत आहेत साहेब, कशी काय परिस्थिती दिसते ओव्हरऑल? सर, सकाळपासून मतदानाला लोक सगळीकडे भागात दिसत आहेत, त्याविषयी काय मत दिसतं? कारण की मतदानाचा प्रतिसाद सकाळी तर टप्प्यात दिसतो। हे महत्वाचं आहे, आपल्याला संविधानाने दिला अधिकार आहे की भाई आता माझ्याकडून होत नाही, आता तुम्ही पहा बिझनेस कसा समोर न्या। थँक्यू, धन्यवाद। हे धन्यवाद। हे सगळे परिस्थिती दिसते असे याच्यामध्ये आणि सगळीकडे मतदान सुरू आहे। एकूणच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नाही ही वस्तुस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह सागर।